कटकुरवा बल्लारशाला असते आणि आता मी मी शिक्षिका होती, आता रिटायर झालेली आहे. आणि मला सांगायचं म्हणजे मी हा जो कोर्स आहे बेसिक कोर्स तो केव्हा केला 2016 मध्ये, सॉरी 2006 मध्ये गेलेला. आणि त्याच्यानंतर मी शाळेत असताना माझ्या मैत्रिणींचा ग्रुप होता, आम्ही सगळ्यांनी मिळून केला. आणि त्याच्यानंतर आम्ही काही दिवस प्रॅक्टिस केली आणि माझ्या मैत्रिणी इकडे तिकडे सगळ्या पसरल्या. आणि माझं पण ते मध्ये मग खंडित झालं. त्याच्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं आणि माझी सून जी आहे अंबिका श्रुतिका आंभोरे, ही ही पण स्वतः म्हणजे शिकवते, ती प्रशिक्षक आहे ती. तर तिने जेव्हा मला सांगितलं की मी हे कोर्सेस घेते वगैरे, मग तेव्हा मला असं वाटायला लागलं कुठेतरी नाही, मग आता हे मला करायला पाहिजे. आणि मग मी त्याला सुरुवात केली. मग रोज प्रॅक्टिस करायची आणि तिच्यामुळे मला या गोष्टीमध्ये खूप आवडायला लागलं. तिच्यासोबत माझा एक कोर्स पण झाला. मी नागपूर आश्रमला पण ॲडव्हान्स कोर्स केला. त्यानंतर मग मला याच्यामध्ये माझी आवड वाढत गेली. आणि त्यानंतर मला एक असं तिला कुठून तरी कळलं की भद्रावतीला इथे कसा नवीन ॲडव्हान्स कोर्स सुरू होत आहे. आणि तिने मला त्याचा व्हिडिओ पाठवला. मी लगेच मग लाखेताईंना फोन केला की मम्मी असं मला कळतंय, काय आहे बा? मग त्या म्हणाल्या की नाही, सगळं ठीक आहे. त्यांना आधी विचारलं मी की मला तर करायची तयारी आहे, पण व्यवस्था वगैरे कशी आहे बा? कारण त्याबाबत थोडीशी मला शंका वाटत होती की हा थोडासा गावाच्या बाहेरचा एरिया आहे, राहायची व्यवस्था असेल की नाही, रूम असेल की नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्हाला असणाऱ्या सगळ्या काही सोयी मिळणार आहे. आणि मग मी यायचं ठरवलं. आणि जेव्हा मी आल्यानंतर जेव्हा मी सगळं बघितल्यानंतर मला खूप आनंद वाटला की जसं काही त्यांनी म्हटलं होतं तसं सगळ्या काही सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. आणि आणि 4 दिवसाचे ॲडव्हान्स कोर्सचे दिवस तर अगदी स्वप्नासारखेच गेले. खूप छान वाटलं. आणि मौनसारखा एक टास्क होता, त्या टास्कमध्ये स्वतःला ओळखायला मिळालं, स्वतःचं अंतरंग ओळखलं. त्यानंतर जी जेवणाची व्यवस्था होती, ते एक सात्विक जेवण सगळ्यांना मिळालं. त्यामुळे सगळं एक रुटीन चांगलं झालं. प्राणायाम सारख्या गोष्टी, मंदिरासारख्या एक मंगलमय वातावरणामध्ये प्राणायाम सारखे योगासन झाले. आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण खूप छान झालं आणि माझ्यासाठी हे 4 दिवस खूप चांगले होते. आणि 4 दिवसामध्ये मी खूप काही मिळवलं आहे आणि खूप काही घेऊन मी इथून जाणार आहे. जय गुरुदेव.